माझं तोंड बघून सांगू शकता तुम्ही मला कॉलेज जायची 1% पण इच्छा नाही आहे. बट एक्झाम्स वगैरे आल्यात म्हणून जावं लागतं. बट मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, ज्या दिवशी मला अजिबात इच्छा नसते त्या दिवशी मी एकदम छान आवरून जाते, केस वगैरे मस्त सेट करून जाते. सो एक मूड बनतो कॉलेजला जायचा. ही ट्रिक एकदा वापरून बघा तुम्ही. भाई साहब, लाईफ में इतना भी ज्ञान मत दो की खुद को ही नजर लग जाए. मी अर्ध्या रस्त्यात पण नाही गेली तर माझ्या केसांची हालत झाली होती यार. माझी केस जाम ऑइली, त्याच्यामुळे मी इरिटेट झाले होते आणि केस बांधूनच टाकली. सकाळी मला कॉलेज जर 1-1.5 तास लागतो, पण त्यामुळे बसमध्ये पण छान झोप होते. पण ते एनर्जीचा वापर कसा करावा हे आमच्या टीचरकडून शिकावं. 40-40 ते सॉल्व करायला लावतात यार. त्यात पण प्रत्येक कॉलेजचा प्रॉब्लेम, नो इंटरनेट. असं वन हिंडायला लागतं इंटरनेटसाठी. बघा काय दिवस आलेत ना. कसे बसे केले बाबा सॉल्व. डेडिकेशन दे करे डेडिकेशन. माझ्या पण खूप टेस्ट राहिल्या होत्या, तरी पण मी त्या इंटरनेटचा वापर करून ब्लॉग पोस्ट केला. तो माझ्यासाठी तुम्ही इतना तो करू शकते हो. लाईक फॉलो करो ना यार. लेट्स स्किप टू द गुड पार्ट. या डबा खालीत की मजा येते ना फ्रेंडसोबत. आम्ही डबा कमी खातो आणि गप्पा तितका मारतो ना. आज असे खास काय लेक्चर नव्हते, कारण टेस्ट खूप होत्या. टेस्ट वगैरे सॉल्व केल्या. प्रेझेंटेशन्स अँड ऑल. आज ऑलमोस्ट सगळं डिजिटल काम होतं. सो गुड डे इट वॉज. कितना भी ट्राय कर लो बनी, घर आते आते अवतार तो होना ही है. आज मला खूप टायर्ड फील होत होतं, म्हणून मग मी घरी आले, आंघोळ केली, मस्त केस वगैरे धुतली. खूप खूप मस्त वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. रातवाली आंघोळ ट्राय कर ना कभी. इमॅजिन तुम्ही दमून येता आणि अशी क्यूटनेस घरी तुमची वाट बघतीये यार. आणि आय विश तुम्हाला ह्या व्हिडिओ कॉलचा आवाज येत असता. आम्ही इतक्या फालतूच्या गप्पा मारतो आमच्या कझिन्ससोबत. नो लिमिट्स, त्याला काही लिमिट्स नाही आहे. तर ह्यासोबतच आजचा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.